यानंतर एक महत्त्वाची बातमी समोर येते। रायगड जिल्ह्यातील जलजीवन योजनेचा पुरता बोजवारा उडालाय। खासदार सुनील तटकरे यांच्याकडून मुख्यमंत्र्यांना पत्र आहे। राज्य सरकारच्या वतीनं ग्रामीण भागातील पाणी टंचाई दूर करण्याकरता राबवण्यात येणाऱ्या जलजीवन योजनेचा पुरता बोजवारा उडाला असल्याचं चित्र पाहायला मिळतंय। अनेक ठिकाणच्या योजना मुदतीनंतरही रखडलेल्या अवस्थेत असल्यानं तीव्र पाणी टंचाईचं संकट निर्माण होऊ शकतं। या संदर्भातील आयोजित बैठकीत संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहत नसल्यानं रायगडचे खासदार सुनील तटकरे यांनी संताप व्यक्त केला। तटकरे यांनी या संदर्भात थेट राज्याच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून कारवाई करण्याची मागणी केलेली आहे। तर या ठिकाणी खासदार सुनील तटकरे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहत कारवाई करण्याची मागणी केलेली आहे। रायगडमध्ये पाणी टंचाईचं संकट निर्माण होऊ शकतं। रायगड जिल्ह्यातील जलजीवन योजनेचा हा पुरता बोजवारा उडाल्याचं हे पत्र आहे आणि त्या संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे खरं तर मागणीपर पत्र हे मुख्यमंत्र्यांना खासदार सुनील तटकरेंकडून लिहिण्यात आलं। अधिक अपडेट घेऊयात आपले प्रतिनिधी भारत गोरेगावकर यांच्याकडून। भारत, खरं तर रायगड जिल्ह्यातील जलजीवन योजना या योजनेचा मात्र पुरता बोजवारा उडालेला आहे। खासदार सुनील तटकरे संतापलेत, काय अधिकची अपडेट? कृपा, खरं तर कोकणामधल्या जवळपास सर्व जिल्ह्यामधलं हे चित्र आहे। प्रादेशिक ग्रामीण नळपाणी पुरवठा योजनेअंतर्गत जे जलजीवन अंतर्गत ज्या योजना मंजूर केल्या आहेत राज्य सरकारने, खेडोपाडी जी पाणी टंचाई निर्माण होते ती दूर व्हावी, ग्रामीण भागामध्ये मुबलक पिण्याचं पाणी मिळावं हे उद्दिष्ट डोळ्यासमोर सुरू केलेल्या या योजना मात्र आपण जर बघितला तर जवळपास जलजीवनच्या सर्वच योजना ह्या रखडलेल्या अवस्थेत आहेत, बोजवारा उडालेला आहे। याबाबत सुद्धा या रायगडचे खासदार सुनील तटकरे यांनी थेट मुख्यमंत्र्यांना याबाबतचं पत्र लिहिलं आहे की ज्या योजना 24 महिन्यांच्या कालावधीमध्ये पूर्ण व्हायला अपेक्षित आहे, तिथे 3-3, 4-4 वर्ष झाले तरी ह्या योजना पूर्ण झालेल्या नाहीत। मात्र या योजनेची बिलं जी आहेत ती काढली गेलेली आहेत। म्हणजे कुठेतरी ह्या योजनेमध्ये भ्रष्टाचार झाल्याची शंका देखील उपस्थित करण्यात आलेली आहे आणि सरळ ह्या प्रश्नामध्ये राज्याच्या थेट मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालावं अशी मागणी रायगडचे खासदार सुनील तटकरे यांनी केलेली आहे। आणि यामध्ये संबंधित विभागाचे जे अधिकारी आहेत, वरिष्ठ अधिकारी आहेत, यांच्यावर देखील योग्य पद्धतीने कारवाईची मागणी केली असल्यामुळे आता जलजीवन बाबत सध्या सुरू असलेल्या अधिवेशनामध्ये हा पुन्हा एकदा विषय ऐरणीवरती येतोय का आणि जलजीवनची जी कामं रखडलेत किंवा पाणी जो लोकांना मिळत नाहीये तो पुन्हा पूर्ववत सुरू करण्यासाठी प्रयत्न होतेत का, हे पाहणं आता महत्त्वाचं राहणार आहे। कृपा जी, निश्चित भारत, धन्यवाद आपण दिलेल्या या अपडेट संदर्भात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।